स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय खाडे याला 12 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी मिळाली। नक्की या पोलीस कोठडीसाठी काय जी आहे ती आर्ग्युमेंट जी आहे ती कोर्टमध्ये झाली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत दत्तात्रय खाडे याचे वकील आहेत। सर काय सांगाल, काय नक्की आर्ग्युमेंट जे आहे आता कोर्टामध्ये झाले, काय बाजू तुम्ही मांडलेली? या ठिकाणी पोलिसांनी जो सदरचा आरोपी आहे त्याला सराईत गुन्हेगार असं सांगितलं होतं रिमांड रिपोर्टमध्ये, आणि त्यानंतर त्या आरोपीचा वैद्यकीय तपासणी करायची आहे असं सांगितलेलं होतं, आणि त्याचा मोबाईल आणि त्याचे कपडे जप्त करायचं असं सांगितलेलं होतं। तर त्या ठिकाणी आम्ही मेहरबान कोर्टाला सबमिशन केलं की त्या ठिकाणी कपडे आणि मोबाईल जप्त करायला आणि वैद्यकीय तपासणीला 2 दिवस सफिशियंट आहे, त्यामुळे 2 दिवस पैसे देण्यात यावी, आणि त्याच तेवढं आम्ही सबमिशन केलं। त्यानंतर आपण पाहिलं तर अनेक आरोप जे आहेत ते आता आरोपी दत्ता गाडीवर जे आहे ते झालेले पाहिले, नक्की यात तथ्य काय आणि आरोपीशी तुमचं बोलणं झालं का? आम्ही मेहरबान कोर्टाच्या परवानगीनंतर आरोपीशी चर्चा केलेली आहे, आणि आरोपीने आम्हाला जी माहिती दिलेली आहे तर त्या माहितीप्रमाणे आरोपीचं म्हणणं आहे की त्या सदर तरुणीशी त्यांची 31 दिवसापूर्वीपासूनची ओळख आहे, आणि जर तुम्ही CCTV फुटेज पाहिलं तर त्या ठिकाणी ती जी तरुणी आहे ती त्या आरोपीच्या मागं जात आहे, आणि त्यानंतरून जाताना तो कुठेही तिला ओढत नाहीये किंवा तिला फोर्स करत नाहीये, उतरतानाही पण आरोपी आधी खाली येतोय, नंतर ती येते, आणि त्यानंतरून त्या ठिकाणी अवघ्या 50 मीटर अंतरावर ती स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती स्वारगेट पोलीस स्टेशन तक्रार करायला न जाता ती त्या ठिकाणी बसमध्ये बसून स्वतःच्या गावाकडे निघाली, आणि नंतर हडपसरमध्ये उतरून पुन्हा ती स्वारगेट पोलीस स्टेशन FIR दिलेली आहे। का नक्की FIR करायला काय तुम्हाला त्या आरोपीसोबत तसं बोलणं काय झालं? आरोपीचं म्हणणं असं आलं की त्या दोघांना ती जी महिला आहे त्या महिलेला त्याने 7,500 रुपये रोख स्वरूपात दिलेले आहे। कशासाठी दिले? ते इतकं बोलणं झालं नाही, थोडं सर्व होतं कोर्टामध्ये गर्दी होती, तेवढं बोलणं नाही आलेलं, पण 7,500 रुपये दिले, आणि त्याच्यावर थोडी त्यांची वाद झालेली आहे, आणि त्या ठिकाणी तो आरोपी निघून गेलेला आहे, आणि कुठेही तो फोर्स करताना दिसत नाही। कशासाठी हे 7,500 रुपये घेतले होते आणि कशा पद्धतीने घेतले? तर ऑनलाईन असेल किंवा कॅश घेतले? नाही, त्या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन तिला असं विचारलं की तुला ऑनलाईन देतो, पण तिने ते ऑनलाईन एक्सेप्ट केलेलं नाही, त्यामुळे त्याने रोख स्वरूपात 7,500 रुपये दिले असं त्यांनी मला माहिती दिलेली आरोपीने। अच्छा, तर आपण पाहिलं तर आता आरोपी स्वतःच्या गावात लपला असल्याची देखील चर्चा होती, तुम्ही आरोपीला पकडण्यास होत असल्याच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात, नक्की काय झालं काल? त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांनी जे आहे पोलिसांना त्या आरोपीला पकडण्यासाठी मदत केलेली आहे, आणि सदर आरोपी जर आपण FIR पाहिली तर ती FIR अनोळखी इसमाविरुद्ध आहे। सदर आरोपीला माहिती सुद्धा नव्हती की आपल्या विरुद्ध असं काही FIR होऊ शकते, त्यामुळे तो जो आरोपी आहे त्या ठिकाणी फरार झालेला नाहीये, तो त्याच्या गावामध्ये आलेला आहे। जर त्याला फरार व्हायचं असतं तर तो त्या ठिकाणी बाहेर लांब कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या गावी गेला असता, पण तो त्याच्या गावामध्ये आलेला आहे। पोलिसांच्या FIR मध्ये पाहिलं तर गळा दाबून अत्याचार केल्याचं त्या जबाबात त्या पीडित मुलीने बोललेलं सांगितलं। नाही, FIR आज पोलिसांनी दाखल नाही केलेली, पण फक्त रिमांड रिपोर्ट दाखल केलेले कोर्टामध्ये आज, तर पुढच्या तारखेला FIR कोर्टात जमा होईल, त्यानंतर आम्ही सांगू शकतो त्याच्याबद्दल काय। आता काय नक्की तथ्य जे आहे त्याचा समोर येणार आहे? 12 तारखेपर्यंत जे आहे ते पोलीस कोठडी दिली, आता त्याच्यामध्ये पोलीस त्याचा वैद्यकीय जो काही तपास असेल ते करतील, किंवा मोबाईल हस्तांतर करणे किंवा कपडे हस्तांतर करण्याचे काम करतील, आणि त्यानंतर जर 12 तारखेला ज्यावेळेस त्याला कोर्टामध्ये आणलं जाईल त्यावेळेस जर कोर्ट आमचा आर्ग्युमेंट ऐकून जर कोर्टाला वाटलं की PCC करण्यात त्या ठिकाणी मेहरबान कोर्टाचा MCR करून टाकेल। पैशाचं आता उल्लेख केला, त्याचा उल्लेख तुम्ही कोर्टमध्ये केला का, किंवा युक्तिवादादरम्यान त्याचा उल्लेख कुठं आला का? माझं आणि आरोपीचं जे बोलणं झालं ते त्या ठिकाणी युक्तिवाद झाल्यानंतरून आम्ही बोललेलो आहोत, त्याच्यामध्ये कोर्टाला ते मेन्शन करायचं काय कारण? तुम्ही लेखी वगैरे काहीतरी केलं असेल ना या संदर्भात की जे तुमचं बोलणं झालं? तोपर्यंत आमचं रिमांडचं आर्ग्युमेंट पूर्णपणे झालेलं होतं। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।